नागपुर नगर निगम में स्वीकृत सदस्यों के चयन को लेकर विवाद खड़ा हो गया है। कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने आरोप लगाया कि चयन प्रक्रिया पारदर्शी नहीं रही। उन्होंने बताया कि मनपा आयुक्त द्वारा पहले कोटा तय किया गया था और उसी के अनुसार फॉर्म भरने थे, लेकिन इस बारे में उन्हें समय पर जानकारी नहीं दी गई। राउत ने कहा कि उन्होंने प्रदेश अध्यक्ष से एक सदस्य दोनों पक्षों से लेने की बात कही थी, लेकिन उनकी बात पर अमल नहीं हुआ। राउत ने आगे आरोप लगाया कि जब उनका प्रतिनिधि फॉर्म भरने पहुंचा तो उसे मौका नहीं दिया गया, जबकि अंतिम समय में दूसरे पक्ष के दोनों उम्मीदवारों के फॉर्म स्वीकार कर लिए गए। उन्होंने इसे दलित समाज के साथ अन्याय बताते हुए कहा कि पहले भी ऐसे मामले सामने आ चुके हैं जहां नामों को जानबूझकर नजरअंदाज किया गया। उन्होंने ये भी कहा कि ये केवल उनका नहीं बल्कि प्रदेश अध्यक्ष और पार्टी का भी अपमान है। इसके अलावा राउत ने जातिवाद के मुद्दे को उठाते हुए कहा कि आज भी दलितों को उचित प्रतिनिधि नहीं मिल रहा है और उन्हें वेस्ट पेपर की तरह इस्तेमाल किया जा रहा है। उन्होंने चेतावनी भरे लहजे में कहा कि दलित समाज अब चुप नहीं बैठेगा। वहीं नारी शक्ति अधिनियम पर बोलते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस ने महिला आरक्षण के लिए हमेशा प्रयास किए हैं और अब ये सुनिश्चित किया जाना चाहिए कि महिलाओं को SC, ST और OBC वर्गों के अनुसार भी उचित आरक्षण मिले। काल नागपूर महानगरपालिका मधील कोऑप सदस्याची निवड होती। या अनुषंगानं महानगरपालिका आयुक्तांनी एक आठवड्यापूर्वी एक बैठक घेऊन सर्व पक्षनेत्यांना सूचना केली होती की तुमचा कोटा इतका निर्धारित करण्यात आलेला आहे, तदनुसार तुम्ही आपले कोऑपच्या मेंबरचे नॉमिनेशन फॉर्म त्या ठिकाणी भरा। काल सकाळपर्यंत याची माहिती आम्हाला अजिबात नव्हती। ना पक्षनेत्यांनी माहिती दिली होती, ना जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली होती। तर मग मी प्रांताध्यक्षांना विचारणा केली की असं असं झालं दिसतं आहे, तुम्ही सांगा मला काय आहे तर। आणि एक सदस्य मला द्यायला पाहिजे आणि एक सदस्य त्यांना द्यायला पाहिजे, असं जर तुम्ही केलं तर शहरात एक बॅलन्स निर्माण होईल आणि त्याच्यातनं एक चांगला निरोप जाण्याची शक्यता आहे। त्याला प्रांताध्यक्षांनी दुजोरा दिला, मला नाव विचारलं आणि नाव विचारल्यानंतर त्यांनी ते जे निरीक्षक आहेत, जिल्हा निरीक्षक यांच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाकडे दिलं आहे आणि विरोधी पक्षांना सुद्धा नेत्याला सुद्धा ते कळवण्यात आलं होतं। जेव्हा आमचा माणूस त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला, तो 1 वाजेपासून सातत्यानं त्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतानाही त्यांनी त्याला दाद दिली नाही। 3 वाजायला 1 मिनिट असताना ते तिथं आलेत आणि त्यांनी कमिशनरकडे घेऊन गेलेत। याचा अर्थच की आधीपासूनच हा कट रचण्यात आलेला होता की दोन्ही सदस्य आपणच ठेवावेत, इतर कुणाला त्यात सहभागी करून घेऊ नये आणि त्या पद्धतीचा डाव त्या ठिकाणी खेळला गेला। महत्त्वाची बाब अशी आहे की हे माझ्यासाठी नवीन नाही। यापूर्वी सुद्धा रत्नाकर जयपूरकर यांचं नाव माणिकराव ठाकरे प्रांताध्यक्ष असताना त्यांनी दिलं आणि ते लेखी स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा त्यांना ऐन वेळेवर डावलण्यात आलेलं होतं। तर हा जो सातत्यानं अपमान होतो, निवडणुका आल्या तर निवडणुकामध्ये AB फॉर्म गायब करायचे, द्यायचेच नाहीत। नंतर विधानसभा आली तर विधानसभेमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार उभे करायचे। हे सगळे प्रकार बघितल्यानंतर कालचा जो प्रकार आहे की उत्तर नागपूरचा आमदार हा दलित समाजाचा आमदार आहे, त्याला कशाला इतकं वजन द्यायचं, त्याला इतकं महत्त्व का द्यायचं, असा जर प्रकार एखाद्या पक्षात होत असेल तर मग त्याबद्दल विचार करण्यासारखी बाब आहे। परंतु या ठिकाणी पक्ष काही या पद्धतीचा वागत नाही आहे। प्रांताध्यक्षांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या, त्यांनी अजिबात माझ्यावर काही अन्याय केला नाही आणि केंद्रीय नेतृत्वाचा यात काही संबंध येत नाही। लोकली हा छळ चाललेला आहे, राजकीय छळ। तर हा छळ कुठेतरी थांबावा, त्या दृष्टिकोनातून मी माझ्या वेदना या ठिकाणी मांडल्या आहेत। परंतु कालचं जे प्रकरण घडलं त्याच्यात माझा अपमान असण्यापेक्षा तो प्रांताध्यक्षाचा अपमान अधिक आहे। कारण प्रांताध्यक्षांनी जर सूचना दिली आहे आणि प्रांताध्यक्षाच्या सूचनेचं जर पालन त्या ठिकाणी होत नसेल तर मग तो अपमान हा महाराष्ट्राच्या पक्षाचा होतो, प्रांताध्यक्षाचा होतो, त्यांच्या अध्यक्षाचा होतो। त्यामुळं ही चिंतेची बाब आहे। बघूया आता
प्रांताध्यक्ष याच्यावरती काय निर्णय घेतात ते योग्यच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. पण लोकल कुठला तो नेता आहे ज्याचा हस्तक्षेप हा सगळा होतोय, नेमकी कोणावर तुमची सुविधा? एक लक्षात घ्या, मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की प्रांताध्यक्षांनी ज्यांना सूचना दिल्यात पक्षाचेच प्रमुख असतात ना, पक्षाच्या बाहेरचं नसतं, ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं नेता कोण आहे तुम्हाला कळतच आहे. त्यामध्ये राज्यभरात संघटन सृजन अभियान सुरू आहे. अशातच जर बघितलं असेल तर काल जे आहे अध्यक्षपदावरून सुद्धा जे आहे ते नाराजी व्यक्त झालेली आहे. कसं होतं त्याकडे? हे बघा, अध्यक्ष पदाची जी नेमणूक करण्याचं आहे, केंद्रीय पर्यवेक्षक या ठिकाणी येऊन गेलेत. त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, कारण मी अकोल्याला त्या दरम्यान निरीक्षक म्हणून मी पण तिथं गेलेलो होतो पक्षातर्फे. आणि अनेक राज्यात आम्ही जात असतो, अनेक नेते जात असतात आपल्या इकडचे. तर आम्ही नंतर फोनवर बोलतो किंवा ते आम्हाला विचारणा करतात. त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळी चर्चा या ठिकाणी करतो आहोत, सगळ्यांच्या भेटी घेतो आहोत, त्यानंतर आपण याच्यावरती बोलू. तर बोलतील ते, असं काही नाही आहे. आणि जो काही निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल संघटन सृजन अभियानाअंतर्गत, तो निर्णय मान्य होईल. कुणाल राऊत यांचे जे आहे ते नाव समोर येताना दिसत आहे. कुठेतरी विकास ठाकरेंचे नाव पुन्हा एकदा येताना. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.